हॅलो फ्रेंड्स, बेसिक इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 6मध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. गाईज, आपण बऱ्याचदा असं म्हणतो, मला लवकर उठावे लागते, तुला खरे सांगावे लागेल, तुला मेहनत करावी लागेल, तुला खूप अभ्यास करावा लागेल, मला कष्ट करावे लागतील. असे वाक्य आपण बरेचदा रोजच्या जीवनात बोलतो की कोणाला तरी काहीतरी करावे लागेल किंवा करावे लागते. तर अशा प्रकारचे वाक्य इंग्रजीमध्ये कसे बनवायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. मला आता जावे लागेल. आय हॅव टू गो नाऊ. आय हॅव टू गो नाऊ. अशा प्रकारचे वाक्य जेव्हा येते की कोणाला तरी काहीतरी करावे लागेल तेव्हा आपल्याला यूज करायचं आहे स्ट्रक्चर हॅव टू. येथेच विल हॅव टूचा पण वापर केला जातो आणि हॅव टूचा पण वापर केला जातो. मला म्हणजे आय, पुढे घेतलं हॅव टू, जाणे म्हणजे गो, आता म्हणजेच नाऊ. सो झालं फायनल सेंटेन्स आय हॅव टू गो नाऊ. मग फायनल स्ट्रक्चर कसं तयार झालं? सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस V1. आता आपण अजून काही सेंटेन्सेस बनवू आणि सराव करू. आय, वी, यू आणि दे यांच्यासोबत हॅव टूचा वापर केला जातो. मग यांच्यापासून काही वाक्य बनवूया. आपल्याला काहीतरी करावे लागेल. वी हॅव टू डू समथिंग. वी हॅव टू डू समथिंग. तुला खरे सांगावे लागेल. यू हॅव टू टेल द ट्रूथ. यू हॅव टू टेल द ट्रूथ. त्यांना खोली स्वच्छ करावी लागेल. दे हॅव टू क्लीन द रूम. दे हॅव टू क्लीन द रूम. मला तुम्हाला काहीतरी सांगावे लागेल. आय हॅव टू टेल यू समथिंग. आय हॅव टू टेल यू समथिंग. मला व्यायाम करावा लागेल. आय हॅव टू डू एक्सरसाइज. आय हॅव टू डू एक्सरसाइज. मला ते करावे लागेल. हे वाक्य तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. मला लवकर उठावे लागते. आता कधी कधी असंही आपण बोलतो की एखादी गोष्ट करण्याची इच्छा नसते पण ते आपल्याला करावे लागते. मग एक्झाम्पल, मला लवकर उठावे लागते या पॅटर्नमधले वाक्यसुद्धा आपण हॅव टू यूज करून बनवू शकतो. मग आय हॅव टू वेकअप अर्ली. आय हॅव टू वेकअप अर्ली. मला ते खरेदी करावे लागते. आय हॅव टू बाय इट. आय हॅव टू बाय इट. मला उशिरा झोपावे लागते. आय हॅव टू गो टू बेड लेट. आय हॅव टू गो टू बेड लेट. मला रात्रीचे काम करावे लागते. आय हॅव टू वर्क ॲट नाईट. आय हॅव टू वर्क ॲट नाईट. मला स्पष्टीकरण द्यावे लागते. हे वाक्य तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. गाईज, आता तशाच प्रकारे जर तुमच्या वाक्यातला सब्जेक्ट करता ही, शी, इट, एखाद्या व्यक्तीचं नाव म्हणजे आपण घेऊया राम, सीता असे जर असेल तर हॅज टूचा वापर केला जातो. त्याला वेळेत काम पूर्ण करावे लागेल. ही हॅज टू फिनिश वर्क ऑन टाईम. ही हॅज टू फिनिश वर्क ऑन टाईम. तिला येथे यावे लागते. शी हॅज टू कम हिअर. शी हॅज टू कम हिअर. वरदला लवकर उठावे लागते. वरद हॅज टू गेट अप अर्ली. वरद हॅज टू गेट अप अर्ली. तिला एकटे राहावे लागते. शी हॅज टू लिव्ह अलोन. शी हॅज टू लिव्ह अलोन. सो अशा प्रकारचे वाक्य जिथे काही करण्याची इच्छा तर नाही आहे पण ते करावे लागते, अशा सेन्समध्ये आपण हॅव टू हॅज टूचा वापर करू शकतो. त्याला खूप मेहनत करावी लागते. ही हॅज टू वर्क हार्ड. ही हॅज टू वर्क हार्ड. रामला उन्हात काम करावे लागते. राम हॅज टू वर्क इन सनलाईट. राम हॅज टू वर्क इन सनलाईट. त्याला 10 तास काम करावे लागते. हे वाक्य तुम्ही ट्राय करा आणि मला कॉमेंट बॉक्समध्ये आन्सर करून सांगा.
गाईज, हे जे आपण आता सेंटेन्सेस पाहिले ह्यांचे आपण निगेटिव्ह सेंटेन्सेससुद्धा करू शकतो. कसे होईल निगेटिव्ह सेंटेन्सेस ते आपण इथे पाहूया. निगेटिव्ह सेंटेन्सेस करायचे असल्यास आपल्याला इथे डू आणि डजचा प्रयोग करावा लागेल. मग आय डोंट, वी डोंट, यू डोंट, दे डोंट हे सब्जेक्ट्स असतील तर तुम्हाला आय, वी, यू, दे ह्या सब्जेक्टसोबत डोंट शब्दाचा प्रयोग करायचा आहे. पुढे ही, शी, इट एक व्यक्तीचं नाव कन्सिडर वरद हे असेल तर आपल्याला डझंट ह्या हेल्पिंग वर्बचा प्रयोग करायचा आहे. मग ही डझंट, शी डझंट, इट डझंट, वरद डझंट. लेट्स टेक सम सेंटेन्सेस. त्याला खेळायची आवश्यकता नाही. ही डझंट हॅव टू प्ले. ही डझंट हॅव टू प्ले. तिला लवकर उठण्याची गरज नाही. शी डझंट हॅव टू गेट अप अर्ली. शी डझंट हॅव टू गेट अप अर्ली. तू मला बोलण्याची आवश्यकता नाही. यू डोंट हॅव टू टॉक टू मी. यू डोंट हॅव टू टॉक टू मी. तुला काळजी करण्याची गरज नाही. यू डोंट हॅव टू वरी. यू डोंट हॅव टू वरी. तुला घाबरण्याची आवश्यकता नाही. यू डोंट हॅव टू अफ्रेड. यू डोंट हॅव टू अफ्रेड. तुला आज येण्याची गरज नाही. यू डोंट हॅव टू कम टुडे. यू डोंट हॅव टू कम टुडे. तुला स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. हे उत्तर कसे होईल तुम्ही मला कॉमेंट करून सांगा. गाईज, आता आपण अशाच वाक्यांचे क्वेश्चन्ससुद्धा बनवू शकतो. जसं मला लवकर उठण्याची गरज आहे का? डू आय हॅव टू गेट अप अर्ली? डू आय हॅव टू गेट अप अर्ली? असे क्वेश्चन्स जेव्हा आपल्याला करायचे असेल तेव्हा आपल्याला वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने करायची आहे. म्हणजेच हेल्पिंग वर्ब आहे डू किंवा डज प्लस पुढे सब्जेक्ट प्लस हॅव टू प्लस V1 अँड रेस्ट ऑफ द सेंटेन्स. असा पॅटर्न आता आपण पुढे फॉलो करणार आहोत. मला पैसे द्यावे लागतील का? डू आय हॅव टू पे? डू आय हॅव टू पे? मला यावे लागेल का? डू आय हॅव टू कम? डू आय हॅव टू कम? मला जावे लागेल का? डू आय हॅव टू गो? डू आय हॅव टू गो? त्याला येथे यावे लागेल का? डज ही हॅव टू कम हिअर? डज ही हॅव टू कम हिअर? आपण येथे डज यूज केले कारण ही सब्जेक्ट सिंग्युलर आहे आणि आपण मगाशीच पाहिलं आहे ह्या ही सब्जेक्टसोबत आपण डज हेल्पिंग वर्बचा वापर करत असतो. तिला स्वयंपाक करावा लागेल का? डज शी हॅव टू कुक? डज शी हॅव टू कुक? मला काहीतरी करावे लागेल का? हे उत्तर तुम्ही ट्राय करा. कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्या. गाईज, हॅव टू, हॅज टू हे प्रेझेंट टेन्सचे हेल्पिंग वर्ब आहेत. तसेच हॅड टू हे पास्ट टेन्सचे हेल्पिंग वर्ब आहे. मग पास्ट टेन्समध्ये हे वाक्य आपण कसे बनवू शकतो? मला जावे लागले. इंग्लिशमध्ये होईल आय हॅड टू गो. म्हणजे पास्टमध्ये आपल्याला काहीतरी करावं लागलं या सेन्समध्ये वाक्य असेल तर हॅड टू वापरू. मग मला खावे लागेल. आय हॅड टू ईट. मला जावे लागले. आय हॅड टू गो. मला खावे लागले. आय हॅड टू ईट. मला पैसे खर्च करावे लागले. आय हॅड टू स्पेंड मनी. मला खोटे बोलावे लागले. आय हॅड टू लाय. आय हॅड टू लाय. मला बोलवावे लागले. मला बोलवावे लागले. हे वाक्य तुम्ही मला कॉमेंट करून सांगणार आहात. गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.